स्वासी वसंतराव पवार यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी आपल्यासमोर उभा आहे. माझा विषय घेऊन गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो आम्ही. निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजेच माणूस. माकडाची शेपटी गेली आणि तो दोन पायांवर उभा राहिला. तो चालू लागला, पळू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला. त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला. त्यानं समुद्र काबीज केला, त्या नद्या अडवल्या, त्यानं जंगलं ताब्यात घेतली आणि इथंच खरा घोळ झाला. जशी त्यानं जंगलं ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली. त्यानं पाखरांचा संसार उद्ध्वस्त केला. त्यानं नद्या अडवल्या पण मनात ते प्रेमाचे झरे घातले. त्यानं विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात संकोची डबकं तयार झालं. एका बाजूला त्याने ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसऱ्या बाजूला त्याच्या माणूसपणालाच ग्रहण लागले. मित्रांनो, अगदी सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासूनच दूर होत गेला. माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासूनच दूर होत गेला. बंदूक रक्षकांची बनवेल बक्षाम्मा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही. गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. आपल्या आयुष्यात असे मित्र बनवायचे वेळ तुमचा आरसा आणि वेळ तुमची सावली बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथच सोडत नाही. म्हणूनच वफुकाळे म्हणतात, माणसाने कसं दिसावं यापेक्षा माणसाने कसं असावं याला जास्त महत्व आहे. पण हल्ली माणसाच्या मनातले यशाचं वादळ इतकं व्हायला लागलंय की त्याला वाटतं आपण इतकं उंच व्हावं की सगळ्यांनी आपल्यालाच पाहावं. पण हल्ली माणूस इतका बदललाय की रात्रीचं राहिलेलं शिल्लक अन्न एखाद्या शेजाऱ्याला देण्यापेक्षा, एखाद्या गरीबाला देण्यापेक्षा तो फेकून देतो. ह्याला म्हणावं माज. त्याला हे कळत नाही, त्याच्या मनात हा विचार येत नाही या अन्नाची आपल्यापेक्षा जास्त त्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना नाही. पण निराधारांना आधार देण्यासाठी माणुसकी लागते आणि त्यासाठी पहिलं माणूस व्हावं लागतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या मुलांच्या परिस्थितीला सुद्धा माणूसच कारणीभूत आहे. म्हणूनच माझ्या बुलढाण्यातील एका कवी मित्रानं छान लिहिलं. आज दुपारी उभा होतो रस्त्यातल्या एका चौकात, अचानक येऊन कुणीतरी मागून पकडला हात. आश्चर्याने मीही मग मान मागे वळवली. एक चेहरा होता निरागस, नजर त्यावर खेळवली. खेळण्यासोबत बागडण्याचं होतं त्याचं वय, पण नशिबाने नाही केली कोमल फुलाची गय. उन्हाच्या झळांनी होत होती अंगाची लाही. नजर गेली खाली आणि कळलं पायातही नव्हतं काही. अवस्था होती त्याची जणू वासरू गायपासून चुकलेलं. अमृत त्याच्या ओठांवरचं अजूनही नव्हतं सुकलेलं. काळजाला भेदवून मग शब्द आले त्याच्या ओठी. दोन्ही हात पसरले त्यानं फक्त ₹1 मी विचारलं, कुठे आहे तुझी आई बाळा आणि कुठे आहे तुझा बाप? फुलण्याच्या वयात भट्टीत पडलास कसा मिळाला शाप? गैवरला तो जरासा पण नंतर पुढे बोलू लागला. गुपित त्याच्या आयुष्याचं शांतपणे खोलू लागला. सांगून टाकलं गुपित जे आतापर्यंत राखलं. म्हणे आई बाबा कळण्याआधीच त्यांनी मला टाकलं. माहित नाही मिळतील की नाही आई बाबा पुन्हा, आणि भेटलेच कधी तर एवढंच विचारेल, काय माझा गुन्हा? सांगा ना, काय माझा गुन्हा? माणसाचा मोठेपणा हा त्याच्या यशावर नाही तर त्याच्या गुणांवर अवलंबून असतो. इतिहासातील प्रत्येक पान आज ओरडून सांगत आहे, गतकाळाला कलियुगात येण्याची परवानगी मागत आहे. शिक्षणाच्या ओघात घडतो माणूस, तर माणसाने बदलवला हा काळ आहे. तर या काळोख्यात गुन्हे पाहणाऱ्यांची रात्र, तर या गुन्ह्यांवर चादर ओढणारी शुभ्र सकाळ आहे. असाच एक किस्सा आठवला, तो तुमच्यासोबत शेअर करतो. गर्दीत उभी असणाऱ्या नसलेल्या माणुसकीची गोष्ट. अशाच एका सकाळी रस्त्याने जात होतो. थोडं पुढे जाताच रस्त्याची एका बाजूला गर्दी झालेली दिसत होती. मला वाटलं पहा जाऊन नक्की काय गंमत आहे. गर्दीतून सावरत कसं तरी मी पुढे गेलो. पहिला तर एक माणूस पडला होता रक्ताच्या थरोळ्यात. बहुधा डोक्यालाही मार लागला होता त्याच्या. जीवाच्या आकांताने तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. गर्दीत उभे असणारे सगळे लोक त्यालाच पाहत होते पण कोणीच पुढे येईना. सगळ्यांच्या हातात मोबाईल होते पण ॲम्ब्युलन्सला कोणी बोलवेना, जो तो व्हिडिओ काढण्यात फोटो काढण्यात बिझी होता. शेवटी एकाने ॲम्ब्युलन्सला फोन केला. तो माणूस रक्ताच्या थरोळ्यात पडून आपल्या शेवटच्या घटका मोजत होता. जगण्याची जिद्द त्याच्या डोळ्यात दिसत होती. कोणाची तरी काळजी त्याला खात होती. वेळ जात होती, मिनिटं खपत होते, त्यानं धीर धरला होता. वेळ सरत होती पण ॲम्ब्युलन्स काही लवकर येईना. त्याचा श्वास वाढला होता, हृदयाचे ठोके वाढले होते. डोळ्यातून अश्रू टपकन कोसळला आणि अखेरचा श्वास घेतला. बस, संपलं आयुष्य. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या वयांसारखी असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावरच साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून सुद्धा टोचत राहणारी, तर काही मुळांसारखी दिसत नसली तरी शेवटपर्यंत साथ देणारी. माणसं कशीही असू द्या, फक्त आपण मनाने चांगले राहा. म्हणून शेवटी जाता एवढेच म्हणतो, माणसा कधी होशील माणूस जन्माला येताना एकटाच आलास. निरोप न घेता अनंतात विलीन झालास. उगाच हे माझं ते माझं म्हणून कशाला गोंगाट घातलास? मुखातील शब्दाने मने दुखू नकोस. निरापराधांच्या पाठीत खंजर खुपसू नकोस. आपण माणूस आहोत हे कधीच विसरू नकोस. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.